नाशिकमध्ये 15 आमदार आहेत समजा, विधानसभेत निवडून आले, तुम्ही वेगवेगळ्या पक्षाचे आहात, मान्य आहे. आता तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही कोणाचे झाले? तुम्ही ह्या नाशिक जिल्ह्याचे. मग नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही एकत्र काय येत नाही सर? नवीन इंडस्ट्री नाशिकमध्ये काय येत नाही? मोठ्या याचे तुम्ही एकत्र या ना. बघा, मतभेद हे असणारच आहे, तुमचं आणि माझं काही जमेल तशातला भाग नाही, पण एखादा कॉमन पॉइंटवर म्हणजे नाशिकला इंडस्ट्री आली पाहिजे, याच्यावर तर आपण एकत्र यायला पाहिजे. उद्या नाशिक डेव्हलप व्हायला पाहिजे, सिन्नर डेव्हलप व्हायला पाहिजे, दिंडोरी डेव्हलप व्हायला पाहिजे, पेठ सुरगाण्यासारखा आदिवासी भाग असेल, दिंडोरी सारखा आदिवासी भाग असेल, तो पण डेव्हलप व्हायला पाहिजे. तिथल्या पण आदिवासींच्या समस्या, त्यांना सुद्धा रोजगाराच्या संधी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून दिल्या पाहिजे. नीड बेस एज्युकेशन तुम्ही दिलं पाहिजे. त्या अनेक गोष्टी आहेत की ह्या राजकीय लोकांची आणि त्यांची जर तयारी असेल हे करण्याची तर ते करू शकतात. दुर्दैवाने आपल्याकडे काय होतं की एका पक्षाचा आमदार असेल आणि त्यांनी काही चांगली कल्पना मांडली की त्याला कारण असो नसो त्याला विरोध करणे हा एवढाच एक अजेंडा आपला असतो. मला असं वाटतं की मला सांगायला आवडेल की प्रत्येकाच्या जाहीरनाम्यामध्ये टाकलेलं असतं की नाशिकचा विकास करणार, कोणीच करत नाही ना, तर तो प्रश्नच पडतो ना. आणि दुर्दैव असे की आपणही त्यांना विचारत नाही की तुम्ही मागच्या वेळच्यामध्ये होतं, किंवा आता मी जर टाकलं उभं राहणार आणि काही मी उभं राहणार नाही ती गोष्ट वेगळी, पण उभं राहणार नाशिकच्या आम्ही विकास काय करणार आहे बाबा विकास म्हणजे. आपण त्याचे पॉईंट तर विचारलं पाहिजे ना की तुझी विकासाची तुझी व्याख्या काय आहे, तुला काय करावं असं वाटतंय नाशिकसाठी.